कोकणात जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत सतीश कामत सर आहेत, ज्येष्ठ पत्रकार. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. केसरकर, आपण बघितलं केसरकरांनी आज या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. हा प्रवेश केल्यानं सर तळकोकणामध्ये राणेंना किती मोठा फटका बसेल? राणेंचं तिसरं बंड फसण्यामागची तुम्हाला कारण काय वाटतात, त्याच्याबद्दल काय सांगाल? ह्या केसरकरांनी आज जो निर्णय घेतलेला पक्षप्रवेशाचा जे प्रत्यक्ष कार्यक्रम इथे झालाय त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. त्या कार्यक्रमाला मिळालेला जो जनतेचा प्रतिसाद होता, जो उत्स्फूर्तपणा होता, तो पाहता नक्कीच केसरकरांचा हा निर्णय हा फलदायी ठरणार असे आता तरी चित्र दिसतं आहे. त्याच्या पाठोपाठ राणेंचा जो विषय, राणेंचं हे बंड हे सुरुवातीपासूनच एकूण उतरलेलं लागलेल्या गाडीसारखंच वाटत होतं, कारण ते कुठल्याच प्रकारची ठोस भूमिका घेऊ शकले नव्हते. यापूर्वी 2008 बहुतेक त्यांच्यासोबतचा संपर्क तुटलेला आहे. पण बघतोय की राणेंचं एका बाजूला जे बंड आहे ते त्यांना मागे घ्यायला लागलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला तळकोकणामध्ये त्यांच्या पुढे मोठं आव्हान आता उभं राहिलेलं आहे. कारण दीपक केसरकर यांनी आता शिवसेनेत आज प्रवेश केलेला आहे. त्यामुळं राणेंच्या समोरची जी आव्हानं आहेत ती आव्हानं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये वाढलेली दिसतील. पक्षामध्ये झालेली कोंडी आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाकडून उभं केलं गेलेलं तगडं आव्हान, या सगळ्या कोंडीमध्ये आज नारायण राणे दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना मोठा पराभव त्यांना सामोरं जावं लागलं या पराभवाला, आणि त्यानंतर राणे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात. राजकीय कसरत त्यांची कोकणामध्ये सुरू आहे आणि यात ते कसे यशस्वी ठरतात हे बघणं महत्वाचं आहे. कारण काही दिवसांवरच विधानसभेच्या निवडणुका येऊन थांबलेल्या आहेत आणि या विधानसभा निवडणुकांना सामोरं जात असताना त्यांना पुन्हा एकदा मोठ्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. सतीश कामत सर आता आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत, ज्येष्ठ पत्रकार. सर, तुम्ही सांगत होतात की ज्या पद्धतीने हे सगळं बंड झालेलं आहे ते बंड का घ्यावं लागलं राणेंना मागं? राणेंच्या एकूणच राजकीय परिस्थितीबद्दल काय सांगाल? राणेंच्या एकूणच राजकीय परिस्थिती आताची एका शब्दात सांगायचं तर शोचनीय म्हणावी अशी आहे. एकेकाळी जे कोकणचे भाग्यविधाता स्वतःला म्हणवायचे आणि त्या नावावर त्या जीवावरती कोकणामध्ये स्वतःची एक हुकूमत त्यांनी निर्माण केली होती. ती हुकूमत गेल्या निवडणुकीत तिला पहिला धक्का बसला, जोरदार धक्का म्हणता येईल असा बसला. आणि त्यानंतर आता हा जो आजचा त्यांचा निर्णय म्हणण्यापेक्षा त्यांना काही करताच आले नाही, प्रतिक्रिया देता आली नाही आणि सपशेल माघार घ्यावी लागली. ही त्यांची परत दुसरी एक या सगळ्या कारकिर्दीमधली वाईट परिस्थिती निर्माण झाली असं म्हणावं लागेल. आणि आता विधानसभेची निवडणूक येऊ घातली आहे. त्या निवडणुकीत तरी राणे नेमका आपला काय करिश्मा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखवतात याबद्दल इथे प्रचंड उत्सुकता आहे. काल 2 दिवस या जिल्ह्यामध्ये फिरत असताना जाणवलं की एकेकाळी राणेंबद्दल दहशत होती, राणेंबद्दल आदरही होता, राणेंचा काही कार्यकर्त्यांचा संच होता. आता अनेक ठिकाणी राणे हा चेष्टेचा विषय झाल्यासारखे झालेले आहेत. त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी बोलताना अतिशय अस्वस्थ दिसतात, कारण त्यांना कळत नाही की आपला नेता आपल्याला तर कुठे घेऊन जाणार आहे. आणि आज केसरकरांनी जे निर्णय घेतला की त्यांच्याबरोबर अनेक लोक आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला, ते या लोकांनी संधी साधली, पण आपली मात्र बस चुकणार की काय असं इथल्या राणेंच्या काही समर्थकांना वाटायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे अतिशय अस्वस्थतेचं वातावरण राणे समर्थकांमध्ये आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिसतंय. त्यामुळे भावी काळामध्ये पुढले 2च महिने राणेंच्या हातात आहेत आता जो काही करिश्मा दाखवायचा असेल त्यासाठी. पण आज तरी सगळीकडे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक निराशेचं वातावरण पसरलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीबद्दल फार काही समाधानी असतील असं वाटत नाही. बरोबर. कामत सर, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राणे कोकणामध्ये आता चेष्टेचा विषय ठरलेले आहेत, पण निश्चितपणे सगळ्यांनाच एक प्रश्न पडलेला आहे की राणेंवर ही राजकीय परिस्थिती का ओढवली, कशामुळे हे सगळं झालं? एखाद्या व्यक्तीला स्वतःबद्दलचं अवास्तव मूल्यमापन एखाद्या व्यक्तीने केलं आणि तेच खरं धरून चाललं किंवा तेच वास्तव आहे असं धरून चाललं तर जी गत होती ती राणेंची झालेली आहे. राजकारणामध्ये, विशेषतः काँग्रेसच्या राजकारणामध्ये विलासराव देशमुखांनीच एकदा राणेंना सल्ला दिला होता की श्रद्धा आणि सबुरी हे फार महत्वाचं असतं. आणि नेमका याच गुणांचा राणेंमध्ये कायमच अभाव राहिलेला आहे. किंबहुना ते गेली 9 वर्ष जे काही काँग्रेस पक्ष होते ते सतत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवूनच अस्वस्थपणे राहिलेले होते आणि त्याच्यावरती नियंत्रण कधीच आणू शकले नाहीत. ते म्हणतात की मी काँग्रेसमध्ये आता सरावलोय, रुजलोय, रुळलोय, पण तसं कधीच त्यांच्या वागण्यातनं बोलण्यातनं आपल्याला दिसलेलं नाही. आणि अशा तऱ्हेने आपण मुख्यमंत्री पदापेक्षा कुठलंही कमी पद स्वीकारणं किंवा मंत्रीपद स्वीकारणं एखादं मंत्रिमंडळातलं म्हणजे कमीपणाच आहे. आपल्या प्रतिष्ठेला, आपल्या एकूण कर्तृत्वापेक्षा ते कमी आहे असं ते सतत म्हणत राहिले.
आणि स्वतःलाही बजावत राहिले आणि इतरांनाही सांगत राहिले आणि त्यातूनच ही त्यांची राजकीय अधोगती झालेली आहे. त्यांनी जर स्वतःचं वास्तव मूल्यमापन केलं तर आपल्या राजकीय ताकदीचं आणि आपल्या मर्यादांचं जर त्यांना भान असतं तर राणेंवर ही परिस्थिती ओढवली नसती. बरोबर, ही परिस्थिती त्यांच्यामुळे स्वतःमुळेच ओढवली असं तुम्ही म्हणताय. पण कामत सर, काँग्रेसमध्येच राहून राणेंनी केलेलं हे दुसरं बंड आहे आणि त्यानंतर हे एकूण त्यांचं तिसरं बंड, पण काँग्रेसमधलं हे दुसरं बंड. पण यानंतर आता काँग्रेसमधली त्यांची पद जी आहे ती कमी झालेली आहे का? बरोबर. काँग्रेसने त्यांना पद राहिले का याबद्दल शंका यावी अशी परिस्थिती आहे. कारण काँग्रेसवाले हे नेहमीच पाणी जोखत असतात आणि समोरच्याचं उपयोगिता मूल्य किती आणि उपद्रव मूल्य किती यावर त्याला काँग्रेसवाल्यांकडून प्रतिसाद मिळत असतो. या गेल्या 15 तासातल्या घडामोडींमधनं हे सिद्ध झालेलं की राणेंच्या दोन्ही प्रकारचं मूल्य जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची काँग्रेस पक्षात पद काही राहिली असेल असं मला वाटत नाही. आता ते विधानसभेसाठी जागा तरी किती मागू शकतील. त्यांची इच्छा आहे की स्वतःला आणि मुलालाही इथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उमेदवारी मिळावी. पण आता ते काही मागण्याच्या भूमिकेत राहिलेत असं मला वाटत नाही. पक्षश्रेष्ठीकडून जे मिळेल त्यावर समाधान मानणं एवढंच त्यांच्या हातात राहिलेलं आहे. ती जागा काँग्रेस पक्षश्रेष्ठीने राणेंना दाखवून दिलेली आहे. बरोबर. कामत सर, आता काँग्रेसमध्ये त्यांची कोंडी झाली आहे हे आपल्याला दिसतंय, पण मग दुसऱ्या बाजूला शिवसेना एक मोठं आव्हान त्यांच्या पुढे उभं करू पाहते आणि त्यात ते यशस्वी होताना सुद्धा दिसत आहेत. या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता? शिवसेना पुन्हा एकदा कमबॅक करते कोकणात? शिवसेनेने ऑलरेडी कमबॅक केलेला आहे. रत्नागिरी आता जी लोकसभा निवडणूक झाली ती लोकसभा निवडणूक म्हणजे त्याचं एक प्रत्यंतर होतं. कारण शिवसेनेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यात राणे कधीच आव्हान नव्हते. आपण जर पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांमध्येच सगळी पद आमदार 5 जे आमदार आहेत या 2 पक्षांचे मिळूनच आहेत. काँग्रेसचा एकही आमदार रत्नागिरी जिल्ह्यात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी काही काँग्रेस होती ती फक्त राणे काँग्रेस होती आणि त्या व्यतिरिक्त फक्त राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने होती की जे दीपक केसरकर त्याचं नेतृत्व करत होते. आता दीपक केसरकरांसारखा राष्ट्रवादीतला मोहराच शिवसेनेच्या गाळाला लागला असल्यामुळे शिवसेनेने कमबॅक केलेला असताना तर शिवसेना पुन्हा एक उभारी घेऊन आज जे काही वातावरण होतं त्या सभेतलं जे काही सगळ्या वक्त्यांची भाषणं होती ती पाहता शिवसेनेला आता पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेंच्या काळातली जी काही शिवसेना होती त्या तऱ्हेची शिवसेना या ठिकाणी परत निर्माण होईल. या ठिकाणी पुन्हा सत्ता केंद्र म्हणून शिवसेना तयार होऊ शकेल, उभारी घेऊ शकेल असा बरोबर. शिवसेनेला चांगले दिवस कोकणात येतील, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील असं तुम्ही सांगताय. पण निलेश राणेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता नितेशला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायची तयारी आता त्यांनी कुठेतरी ठेवलेली आहे. या सगळ्या राजकीय खेळीकडे तुम्ही कसं बघता? आपल्याकडे दुर्दैवाने राजकीय नेते हे आपल्या मुलांची वकूफ किंवा क्षमता विचार न करतात त्याने आपला वारसदार म्हणून व्हावं असं बघत असतात, त्या दृष्टीने प्रयत्न करत असतात. तर त्यातलाच हा राणेंचा प्रयत्न आहे. नितेश यांचा राजकीय वकूफ काय किंवा नितेश यांचं राजकीय वर्तन काय, नितेश यांचं एकूण कार्यकर्त्यांची बोलणं वागणं कसं आहे याचे अनेक किस्से इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऐकायला मिळतात. किंबहुना त्यावरनच राणेंचे जवळचे राजन तेली आणि इतर मंडळी दुखावली गेली आणि राणेंपासून दूर गेलेली आहे. आणि हे असं असूनही ते जर पुन्हा अशी काही स्वप्न बघत असतील की याने आपला वारसदार म्हणून पुढे तयार व्हावं तर निश्चितपणे राणे पुन्हा काहीतरी चुकीची भूमिका घेतात. राणे पुन्हा वास्तवापासून दूर जाऊन विचार करतायत आणि त्या पद्धतीचे त्यांना मात्र निश्चित भोगावे लागतील असं दिसतं. कामत सर, आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आज जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे कोकणात राणेंच्या समोर, या सगळ्या परिस्थितीमध्ये राणे पिता पुत्रांचं पुढं काय होईल तुम्हाला काय वाटतं? राणे पिता पुत्र निवडून आले तरी खूप झालं असं म्हणायची आजची परिस्थिती आहे. पुढे काय होईल त्यानंतरची परिस्थिती आहे. कारण आपल्याला माहिती आहे की राज्याच्या पातळीवर सुद्धा काँग्रेस आघाडीचं सरकार येईल की नाही याबद्दल सुद्धा बरीच चर्चा चालू आहे आणि त्याबद्दल सुद्धा खूप अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळे मुळात त्या दोघांनाही उमेदवारी काँग्रेसवाले आता देतील का आणि आता काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी यांची पाणी जोखलेलं आहे त्यामुळे ते मांडतील तसं करतील असं वाटत नाही.